आधी कार्यकर्ते बना मग नेतेगिरी करा। उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजप आगळा वेगळा प्रयोग करणार आहे। भाजप सक्तीनं कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देणार आहे। पक्षातील प्रत्येकाला हे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे। 20 फेब्रुवारी पासून भाजप कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर महाअभियानाच्या राष्ट्रीय संयोजकाची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रचाराच्या आधुनिक साधनांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण जसं म्हणतो की भाजप निवडणुकांपुरतं काम करणारा किंवा निवडणुकांपुरतं प्रचार करणारा, तयारी करणारा पक्ष नाहीये। 24/7 भाजप हा ऍक्शन मोडवर असतो। तसंच म्हणावं लागेल, आता पुढच्या काळात फार काही निवडणुका दिसत नाहीत, मात्र आता कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। अगदी खरं आहे विक्रांत, तू म्हटल्याप्रमाणे भाजप 24/7 काम करतं आणि हे काम करत असताना पक्षामध्ये एक शिस्त लागावी यासाठी देखील आता भाजपकडून प्रयत्न केले जातात। मधल्या काळात भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून जी वक्तव्य होती किंवा त्यांचं जे वागणं होतं त्यामुळे पक्ष अडचणीत आला होता आणि याचमुळे केंद्रीय भाजपनं यंदाचं वर्ष जे आहे ते प्रशिक्षण वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे। आणि या अभियानाला कधीपासून सुरुवात होणार आहे तर 20 फेब्रुवारी पासून हे अभियान सुरू होणार आहे आणि कार्यकर्त्याला प्रशिक्षण दिलं जाणार आहे की पक्षामध्ये कसं वागावं, पक्ष वाढवण्यासाठी काय करावं। त्यासोबत तुम्ही ज्यावेळी जनतेमध्ये जाता त्यावेळी तुमची प्रतिमा कशी असायला हवी, कारण आपण बघतो की अनेकदा राजकीय नेते किंवा कार्यकर्ते असतात ते उर्मटपणे बोलतात आणि त्याचा पक्षाला फटका बसतो। मात्र भाजपनं आता यासाठी एक प्रशिक्षण शिबिर जाहीर केलेलं आहे आणि या शिबिराला प्रत्येकानं सक्तीने यायला हवं अशी ताकीदच दिलेली आहे आणि महाराष्ट्रात या शिबिराची सुरुवात होते आणि शिवप्रकाशजी जे महाराष्ट्र प्रभारी आहेत त्यांच्याकडे आता महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे। विक्रांत, धन्यवाद सुशांत, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।